ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। यंदा मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना संपूर्ण मालमत्ता कर माफी मिळण्याची शक्यता ही कमी आहे। मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संपूर्ण मालमत्ता कर माफी दिल्यानंतर यंदा मात्र पालिका प्रशासनाने यू-टर्न घेतलेला आहे। मागील वर्षी संपूर्ण मालमत्ता कर माफी दिल्याने पालिकेला 285 कोटी रुपयांचा फटका बसला होता। त्यामुळे कोरोना आणि लॉकडाऊनने आधीच पिसलेल्या मुंबईकरांना यंदाही थकीत बिलं पाठवली जाण्याची तयारी सुरू झालेली आहे। यंदा मालमत्ता कराअंतर्गत येणाऱ्या 10 करांपैकी केवळ सर्वसाधारण कर माफ केला जाणार असून इतर 9 कर मात्र भरावे लागणार आहेत। मुंबईच्या महापौरांनी मालमत्ता कर प्रकरणी सारवासारव करत अंतिम निर्णय झाला नसल्याचा खुलासा केलेला आहे। काँग्रेसने सुद्धा यावर सावध भूमिका घेतली आहे। ज्याच्या वरती कर लागतोय जो फक्त त्या प्रॉपर्टी ती वगळलीच पाहिजे आणि त्यावेळेला ज्याचा आरोप करतात ते बरोबर होते। त्यावेळेला त्यांनी ते सगळी मान्यता दिली होती। त्यामुळे आत्ताही जाऊन लोकांना कुठेतरी भुलवण्याचं काम हे जर करत असतील तर मुंबईची जनता आणि आम्ही जे जे वचनं दिली की ती आत्तापर्यंत आपण बरीच अशी दाखवली की आपण ती पाळू, म्हणूनच तर खरं त्यांना मागे की करून दाखवून इकडे भाजप सरकारने फसवणूक केलेलं आहे आणि ते सिद्ध झालेलं आहे। आपल्याला माहीत आहे की आता जे 2019-20 आणि 20-21च्या जे प्रॉपर्टी टॅक्सच्या फक्त जनरल टॅक्स जे आहे 10% वगळून बाकी प्रॉपर्टी टॅक्स 500 घराचे स्क्वेअर फीट जे घर आहे त्याला आता बिल पाठवणार आहे। कुठे ना कुठे ते सरकार जे 2019मध्ये होते त्याने मुंबईकरला फसवणूक केलेला आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे। फक्त सर्वसाधारण कर माफ केला आणि बाकीचे उरलेले जे 70 ते 90% होते ते तसेच्या तसे ठेवले। म्हणजे पहिली मुंबईकरांची फसवणूक ही त्यावेळेला केली गेली आणि आता ही सगळी बिलं पुन्हा पाठवायची म्हणजे पुन्हा आणखीन एकदा जबरदस्त फसवणूक ही मुंबईकरांची आहे। म्हणून मगाशी मी म्हटलं की महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीने वीज बिलामध्ये माफी देऊ अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं आणि नंतर राज्यातल्या जनतेच्या तोंडाला पाणी पुसलंय, तशीच मुंबईकरांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं हे काम सुरू आहे।